तर सामना इथे सुरू होईल. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टॉस जिंकलाय मोर्या 11 पळसपे संघानं. फिल्डिंग टीम पळसपे अंपायर मॅच ऑन करत सिंगल वाईड लाईन आहे बघा. उर्वरित सगळे पाहुणे आपल्या घरातले आहेत. अविनाश मोकल वगैरे साई ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान गावंड साहेब आहेत. सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. पण भावनाताईंना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे मी लगेचच माईक भावनाताईंकडे सोपवतो. भावनाताईंना विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. जोरदार टाळ्यांनी भावनाताईंचं आपण स्वागत करूया. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत. चला मॅच ऑन होईल इथे. त्याच्यामध्ये कर्नाळा ग्रामपंचायतचे हे दिसत कर्नाळा ग्रामपंचायतचे सरपंचांचं नाव काय? माझे सरपंच आहेत का? प्रशासन लागलं. ओके. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत बारापाडा येथे खरं तर मला क्रिकेटच्या सामन्यांना बोलवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. या ठिकाणी मला यासर आणि साबीर दळवी आणि समीर मुकनी ह्यांनी सांगितलं यायलाच पाहिजे. काही असू दे, तुमचं व्यस्त शेड्यूल असू दे. आणि मी सुद्धा काही सांगितलं, तुम्हाला आमंत्रण घेऊन यायची गरज नाही. मी तुमची सगळ्यांची हक्काची बहीण आहे. मला कधीही आवाज द्या. त्यासाठी मला स्पेशल आमंत्रण व्हॉट्सअपला पाठवलं तरीसुद्धा चालेल. मी उशिरा का होईना पण मी त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करीन आणि येईनच. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर आरिफ डाकवे साहेब, ज्ञानेश्वर मोरे साहेब, देवा पाटील, KS कुरेशी, अरविंद म्हात्रे, हनुमान पाटील, हरीश केणी, नाना मोरे, दिनेश पाटील, हेमंत शेठ पाटील, माजिद दळवी, जाफिर दळवी, निलेश जुमलेदार, महादेव कोळी या ठिकाणी हे सगळेजण उपस्थित आहेत. त्यांच्याचबरोबर या ठिकाणी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि युवक या ठिकाणी जास्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि मनापासून कौतुकसुद्धा करते की या ठिकाणी यासर असेल, साबीर असेल, कोणताही सामना असू दे किंवा कोणताही कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा असेल तर त्यासाठी मोठं नियोजन लागतं. त्यासाठी अनेक काळ आपल्या आयुष्यातला द्यावा लागतो. आणि त्याचबरोबर कोणताही कार्यक्रम घेत असताना आपण एक समाजाचं देणं लागतं किंवा युवकांसाठी काहीतरी करायला पाहिजे आणि युवकांना समाजामध्ये एकत्र जोडून ठेवायला पाहिजे. यासाठी यासर आणि साबीर तुमचं मनापासून अभिनंदन करते. आणि या ठिकाणी तुम्ही मला सारखं डॅशिंग नगराध्यक्ष वगैरे बोलत असता, परंतु एक आग्र्याची पोर फक्त नडली नाही तर भिडली म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर उभी आहे. आणि मी काय फार मोठी नाही, मी तुमच्यातलीच एक बहीण म्हणून तुमच्यासाठी आणि या समाजामध्ये असलेल्या प्रत्येक घटकासाठी, तो कोणत्याही त्या ठिकाणी समाजाचा असू दे, मग अल्पसंख्याक असू दे, अग्री असू दे, कोळी असू दे, कराडी असू दे, बौद्ध असू दे, परंतु या समाजामध्ये या राज्यामध्ये जगत असलेला प्रत्येक घटक हा माझा आहे. शाहू शिव फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या ठिकाणी आम्ही पुढे चाललेलो आहोत. मला असं कायम वाटतं की जात धर्म हे सगळं बघत राहण्यापेक्षा या ठिकाणी या राज्यामध्ये अनेक युवकांचे प्रश्न आहेत, माझ्या माता भगिनींचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी असलेल्या आपण बघाल अनेक त्या ठिकाणी वृद्ध लोकांचे प्रश्न आहेत. आज आपण बघाल तर वृद्धाश्रम भरत चाललेली आहेत. युवकांना नोकऱ्या नाहीत, माझ्या माता भगिनींच्या हाताला काम नाही. आणि याचबरोबर आपण काय करतो तर समाजामध्ये आपण बघतो, काल परवा आपण बघितलं भोंदू बाबासारखे येतात आणि अनेक लोक त्यांना बळी पडतात. किंवा त्या ठिकाणी समाजामध्ये जातीपातीचं राजकारण करणारी वेगळी एक
फळी निर्माण झालेली आहे आणि त्यांना काम काय आहे तर जाती जातीमध्ये भानगड लावायची. त्या विरुद्ध आपण काय करतोय तर समाज एकत्र ठेवतोय. हे राज्य, हे देश, हा गाव हा एकत्र राहायला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. मी आज या ठिकाणी आलोय. मी तुम्हाला सांगते, मी उरण नगरपालिकेची नगराध्यक्ष असलो तरी या राज्याची प्रथम नागरिक आणि तुमची सगळ्यांची बहीण मुलगी म्हणून तुमच्यासाठी काम करत राहीन. मी कुठल्याही कानाकोपऱ्यात असेल तर मला आमंत्रणाची गरज नाही. मला फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज पाठवलात तर तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत माझा मेसेजचा रिप्लाय येईल. तुम्हाला जिथं जिथं गरज लागेल तिथं तिथं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याचं काम मी पुढच्या काळामध्ये करणार आहे. कारण अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत. आम्ही दिबा पाटील साहेबांच्या विचाराचे पाईक आहोत. पुढच्या काळामध्ये आपण सारेजण एकत्र येऊन लढणार आहोत आणि नुसते लढणार नाही तर भिडणार आहोत. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे. आपण सत्तेत असो किंवा विरोधात असो. यासर आणि साबीर तुम्हाला सुद्धा सांगते, तुम्ही या ठिकाणी युवकांसाठी काम करताय, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणाने उभी राहीन. निस्ता निरोप पाठवा, मी तुमच्यासाठी हजर राहीन एवढा शब्द या निमित्ताने देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भावनाताई, आपण आपले मौलिक विचार या ठिकाणी मांडलेत आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मंचावर उपस्थित सगळ्याच पाहुण्यांचे मनापासून आभार मानतो. कारण भावनाताईंना पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे त्यांनी लगेचच निरोप घेतलेला आहे. मी भावनाताई पुन्हा एकदा आपले मना पहिल्या षटका अंती धावसंख्या आहे 9, बिनबाद 9 अशी धावसंख्या. मधल्या काळात एक नो बॉल सुद्धा आला होता उंचीचा. पहिलं षटक संपलंय. पुढचं षटक घेऊन येतोय तो वरद भगत. पुन्हा एकदा मी आजच्या सन्माननीय पाहुण्या भावनाताई घाणेकर, माजी नगराध्यक्षा उरण नगर परिषद यांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर माजी नगरसेवक समीर मुकरी यांचेही मनापासून आभार आणि मंचावर बसलेल्या सगळ्याच मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. नुकतेच या ठिकाणी कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाभाई जंगम यांचं आगमन झालंय. कुठे बसले? हा, त्याचबरोबर गणपत भोड यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. मंचावरील सगळ्याच पाहुण्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, पण जसा जसा वेळ मिळेल तसा तसा आम्ही पाहुण्यांचा नामोल्लेख करत राहू. ओव्हर टू सागर मांडवकर. धन्यवाद हरीश सर. मॅच कडे आपण जरूर वळतो. हरीश सर, असं म्हटलं जातं का भारतातील शक्तिशाली महिला, आणि आज भावनाताईनं जो अमूल्य वेळ दिला, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. मॅच कडे वळतो आणि आमचे मार्गदर्शक हरीश मोकळ सर, आणि आज हा खूप छान योगायोग आलात आणि आमच्या मार्गदर्शकासमवेत आम्ही आता मॅच कडे वळणार आहोत. आणि सामना आपण पाहतोय ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई विरुद्ध मोर्या 11 पळसपे. सर, टॉस जिंकला आणि बहुतांश संघनायकांचा जो निर्णय असतो फिल्डिंग, त्याला पसंती दिली टीम पळसपेनं. धावा झाल्या 10. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी केली साहिल रॉयनं 9 धावा दिल्या आणि आघाडीची जोडी. सर, अंकेश कामोडकर एक असा फलंदाज आहे जो आक्रमकतेसाठी ओळखला जातो. अनेक स्पर्धा जेव्हा अंकेशने खेळल्यात आणि नेहमी ग्रीष्मा 11 ACC मोठी जुईसाठी त्यांनी आक्रमकता दाखवल्या. वरद भगत, यंग टॅलेंट, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये जरूर आहे अंतर्वर्तुळामध्ये आणि हा झेल सोडलाय. महत्वाच्या फलंदाजाचा जेव्हा झेल सोडला जातो तेव्हा क्रिकेटमध्ये होणारे आपण अप्रोच पाहिलेत. बघा, सर्व आमच्या बारापाडा गावातील ग्रामस्थ यांना विनंती करतो. धावसंख्या धावफलकावरती आपण टोटल पाहतो 11. निनाद भोईर, धावसंख्या 11. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. तर शेतकरी कामगार पक्षाची सर्व पाहुणे मंडळी, त्यांचं सुद्धा आपण यथोचित सन्मान करतो. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत सामना सूर्य पहिली रात्र
लक्ष उद्या मॅचकडे वरत बघत. गुड बॉलिंग वरत बघा, स्टंप टू स्टंप. काय सुंदर गोलंदाजी होते. रिलीज ऑफ डिलिव्हरीचं वरदचं कौतुक करूया. त्याने आतापर्यंत 3 चेंडू डॉट आणि 5 चेंडूमध्ये अवघ्या केवळ 2 धावा दिल्या. गुड बॉलिंग. सागर थोडस तुम्हाला डिस्टर्ब करतो आणि पुन्हा एकदा स्वागत समारंभाकडे वळतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते, सन्माननीय काँग्रेसचे नेते माननीय आसिफ दाखवे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. काँग्रेसचे नेते माननीय श्री आसिफ दाखवे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी अमान दळवी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. नक्कीच हरीश सर. मयूर पाटील जे पॅकर्स आहेत ग्रीष्मा एंटरप्राइजेस, त्यांना विनंती करेन आपण आणि समीर बेडेकर पळसप्याचे पॅकर्स, दोन्ही पॅकर्सचा आपण सन्मान घेतो. यानंतर डोलघरचे सन्माननीय महादेव कोळी यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी पुन्हा एकदा अमानला विनंती करेन की आपण महादेव कोळी यांचं स्वागत करावं. मनसूर दळवी यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. अमान, आपण आता खाली उतरायचंच नाही, आपण त्या ठिकाणी सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करूनच खाली उतरा. मनोहरचंही स्वागत केलं जाणार आहे. मनोहर रसाळ, मनोहर पाटील, रिजवान दाखवे यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. धावसंख्या येते टोटल 17, 2 षटकानंतर 17 धावा. बॅटिंग टीम मोठी जुई. धावसंख्या आपण पाहतो माननीय 17. मनोहर पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. विश्वनाथ पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. कासरपटचे शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते विश्वनाथ पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. अनवधानानं मगाशी हेमंत पाटील साहेबांचं स्वागत करायचं राहून गेलं होतं. बघा, कामोटे आणि टेम्पाले दोन्ही कॅप्टन रिपोर्टिंग करा. साई ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय अविनाश मोकल यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. अमान, आपल्याला विनंती आहे की आपण अविनाश मोकल यांचं स्वागत करावं. आणि आजच्या या स्पर्धेचा जो मुख्य सूत्रधार आहे तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका साबीर, कर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय साबीर दळवी यांचे पिताश्री वालिद साहब इक्बाल दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन अमानला की आपण साबीरच्या वालिद साहेबांचं स्वागत करावं. बघा, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. कामोटे आणि टेम्पाले दोन्ही कॅप्टन आले असतील तर हरीश सर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. धन्यवाद. बिल्कुल. अभी अमान, आपका ऊपर का समय समाप्त हुआ, आप नीचे आ जाइए. धावसंख्या येते 17. थर्ड ओव्हर. धावसंख्या टोटल पाहतो 17. राहुल बाईकर. सबसे पहले मैं अमान से गुजारिश करूंगा कि आप रिजवान दलवी जी का इस्तेकबाल करें, स्वागत करें. क्या हुआ? तर मोठी जुईच्या समर्थक रमेशजी संतू पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. बघा, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान केला जातो. धावसंख्या येते धावफलकावरती 18. रिजवान क्षमस्व सागर, रिजवान, येस, रिजवान दळवी यांचं स्वागत या ठिकाणी अमान यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. मजहर भी बहुत अहम भूमिका में है इस वक्त. यानंतर कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय राजेश जंगम यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका राजा अर्थात राजा जंगम यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी आम्हाला विनंती करेन की आपण सरपंच राजा जंगम यांचं स्वागत करावं. त्यानंतर कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय रमेश पाटील यांचंही स्वागत अमान यांच्या शुभ हस्ते होईल. धावसंख्या धावफलकावरती 18 आणि 19 धावा आहेत आणि गडी बाद झाले 2. बघा, टेम्पाले आणि कामोटे लास्ट कॉल आहे. मी आमच्या आयोजक यासर दाखवे साहेब या आपण
आमचे पुरस्कर्ते आपण सुद्धा स्टेजवर आमचे साबीरजी दळवी साहेब असतील आणि सर्व पाहुणे मंडळी. समोर जे काही प्रेक्षक आहेत थोडे बाजूला व्हा, पाहुण्यांना सुद्धा सामना पाहायचा. रमेश पाटील यांचं स्वागत झाल्यानंतर मी गणपत भोड यांना विनंती करेन की आपण आता उठून उभं राहावं, कारण आपलं आम्हाला स्वागत करायचं आहे. तेव्हा अमान यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते गणपत भोड यांचं स्वागत करावं. सन्माननीय आयाज खोत यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी शारीफ दळवी यांना विनंती करतो की आपण आयाज खोत यांचं स्वागत करावं. त्यानंतर कल्याचे सन्माननीय संदेश विश्वासराव यांचंही स्वागत केलं जाईल. आयाजला विनंती आहे की आपण संदेशजींचं स्वागत करावं. आयाज भाई, संदेश विश्वासराव यांचं स्वागत आपण करावं. शारिक, माफ कीजिएगा शारिक भाई, आपसे गुजारिश है कि आप संदेश जी का स्वागत करें. त्याचबरोबर निलेश जुमलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. सुप्रसिद्ध पत्रकार बाळू जुमलेदार आणि छोटू जुमलेदार यांचे भाऊ निलेश जुमलेदार यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी धावसंख्या येते 25. शारिकला विनंती करतो की आपण जुमलेदार साहेबांचंही स्वागत करावं. शेतकरी कामगार पक्षाचे कासरपेठ येथील युवा नेते सन्माननीय विश्वनाथ पाटील यांचं स्वागत या ठिकाणी अनावधानानं करायचं राहून गेलं होतं, क्षमस्व. मी विनंती करेन शहानवाज दळवी यांना की आपण कृपया मंचावर यायचं आणि विश्वनाथ पाटील यांचं स्वागत करायचंय. स्वर्गीय विठ्ठल गायकर यांचे कनिष्ठ भाता बाळकृष्ण गायकर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी शहानवाज यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते बाळकृष्ण गायकर यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर दशरथ पाटील यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. तर सन्माननीय आमचे कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेशजी पाटील साहेब तारा आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. एकूण धावसंख्या धावफलकावर बॅटिंग टीम मोठी जुई आणि धावा झाल्यात 26. 5 षटका आणि 5 गोलंदाज आहेत आणि 4 षटका अंपायर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजेत. टेम्पाळे आणि कामोटे सर टॉस होणार आहे. चंद्रकांत खोत यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यानंतर संदीप पाटील यांचं स्वागत केलं जाईल. जावेद दळवी यांचं मी स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर गावंड यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी शाहनवाजला विनंती करेन की आपण ज्ञानेश्वर गावंड यांचंही स्वागत करावं. सन्माननीय अक्षय गावंड यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. मी शाहनवाजला विनंती करेन की आपण अक्षय गावंड यांचंही स्वागत करावं. एक इनिंग झाली का? तर एकूण धावसंख्या येते धावफलकावरची टोटल 27 धावा झाल्यात आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 2 गडी बाद 27. शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते जावेद दळवी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मी आम्हाला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जावेद दळवी यांचं स्वागत करावं. आणि शाहनवाज दळवी, ये तो घर का है भाई, इसका क्या स्वागत करे. मी आम्हाला विनंती करतो की आपण शाहनवाजचं स्वागत करावं.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. मैदान तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे, कारण आतापर्यंत आपण स्वागत समारंभाकडे होतो, त्यामुळे आपण या कार्यक्रमाचं या मॅचचं धावतं समालोचन ऐकू शकलो नव्हतो. आपण वळूयात सागर मांडवकर यांच्याकडे. सर आपण 2 पॅकर्सचा सन्मान करूया. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मयूर पाटील, प्रसिद्ध उद्योगपती मोठी जुईचे, आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. समीरजी बेडेकर पळसपेचे आमचे पॅकर्स आहेत, त्यांचा सन्मान करतो. यस, मॅच कडे वळतो. गुड स्ट्रोक आणि आला फटका 6 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोठी जुई विरुद्ध आपण सामना पाहतोय या पळसपे यांच्यामध्ये. तर टेम्पाले आणि कामोटे लास्ट कॉल आहे. टॉस साठी आपण संपर्क साधा. हरीश मोकळ सर, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा, जिथे आपण प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत. 2 बलाढ्य संघ. समीरजी बेडेकर पळसपेचे आमचे उद्योजक पॅकर्स यांना विनंती करेन, टॉस बॉक्स मध्ये आपण 12 पाडाची आपण सुंदर स्पर्धा पाहतोय. राजा शिवछत्रपती ट्रॉफी. मयूरजी पाटील ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुईचे पॅकर्स यांचा इथे सन्मान होईल. हरीश सर, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतोय. तर टेम्पालेचे पॅकर्स मुशीर खानदेशी स्वतः कॅप्टन आहेत. या आपण मुशीर खानदेशी. हरीश सर, आपण पॅकर्सचा सन्मान घेतो. यस, आउट. बसान अलुस्कर साहेब, बसान अलसुकर साहेब, टेम्पालेचे आमचे पॅकर्स आपण सुद्धा या. मोठी जुई संघाची धावसंख्या आपण पाहतो. एकूण धावा 35 धावा धावफलकावरती षटक समाप्त झाली. मॅचचा आपण पाहतोय लेखा जोखाकडे पाहिलं तर फर्स्ट ओव्हर 9 सेकंड ओव्हर मध्ये धावा आल्या 8 टोटल. आपण 2 षटकानंतर 17, 3 षटकानंतर 26. स्मिथ पवारचं 4थं षटक पाहिलं आणि आता हे अंतिम षटक. काही पाहुण्यांचं आगमन होतं. सर, इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा मॅन्डेटरी आहे आणि आपण त्यांची बाईट सुद्धा घेणार आहोत. मी आमच्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो का आपण आसनस्थ व्हा. तर यूट्यूब लाईव्ह वाहिनी 24 लाईव्ह इव्हेंट आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतो. आमच्या ऑफिशियल स्पंच आज आपण पाहतो शेतकरी कामगार पक्षाची सर्व मंडळी वेळात वेळ काढून आलेत. 12 पाड्याची हरिसर नाईट स्पर्धा म्हटली तर अक्षरशः पंचक्रोशी चाहता वर्ग या स्पर्धेची आवर्जून वाट पाहत असतात. आणि पर्व 7वा. तमाम क्रिकेट रसिक चाहता वर्ग, सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट, तरुणांची गर्दी खेचणारा क्रिकेट आणि भारतामध्ये सर्वाधिक जलद गतीनं आणि झपाट्यानं आज टेनिस क्रिकेट खेळला जातो. आणि आज ग्रामीणचे सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकानंतर 35 रन्स. ओ, पहिला चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन करण्या. राऊत इथे फिल्डर रेडी होत्या. आविष्कार पाटील गुड कॅच. आणखीन एक फलंदाज बाद होईल. धावा धावफलकावरती 35. राजा शिवछत्रपती ट्रॉफी. शिवरायांचा 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षप भूमंडळे. आणि आपण पाहतोय माझ्या राजाच्या नावाने ही स्पर्धा भरवल्या आणि हा आनंद आपण पाहतोय. हरीश सर, तुमच्या माहितीसाठी पेनला स्पर्धा झाली होती आणि हेच दोन्ही संघ आमने सामने आले होते आणि जिथे पळसपे संघानं मोठी जुई विरुद्ध पळसपे ज्यामध्ये मोठी संघ जुई संघ जिंकला होता. आणि आता 12 पाडा नाईट मध्ये या दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने. बघा, मोठी जुईचे पॅकर्स मयूरजी पाटील ग्रीष्मा एंटरप्राइजेस साहेबांनी विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. टेम्पालेचे आमचे पॅकर्स आहेत कॅप्टन मुसीर खानदेशी आणि बसान अलसुकर यांचं इथे आगमन झालं. वेलकम. षटक क्रमांक पूर्वार्धातील फर्स्ट इनिंग 5वा. केतन भगत विकेट मिळाली. धावा धावफलकावरती टोटल स्कोर 35.
4 गडी बाद. हो, ऑफ स्टंपला चेंडू थोडा पुण्यामध्ये होता. डीप कडे खेळण्याचा प्रयत्न. हो, चांगले प्रयत्न. लॉंग ऑफ कडे फिल्डर होते. धाव घेण्याची तयारी. जलद गतीने धावा पूर्ण केल्या. अंकेश कामोटकरची विकेट मिळाल्यानंतर जो दबाव निर्माण झाला ना, त्या दबावानं जी धावसंख्येची गती वाढवायची होती. 5 षटकं म्हटली तर 50, 55, 60 धावा. काही अंशी का होईना चांगले टार्गेट सेट होतं. मात्र त्यानंतर वरद भगतचं 8 धावेचं षटक राहुल बैकरनं 9 वर थांबवलं. त्यानंतर स्मित पवारनं 9 धावा दिल्या. आणि आता केतन भगत पूर्वार्धातील हे अंतिम षटक. फर्स्ट इनिंग पूर्वार्ध. आजच्या बी लॉर्ड्स मधील हा पहिला सामना. गुडले स्पॉट. चांगली उंची दिली चेंडूला. गती थोडी कमी केल्या आणि अक्षरशः बांधून ठेवण्याचा जो प्रयत्न केला पळसमेट टीमनं. हरीश सर, असं म्हटलं जातं का ग्रामीणचं क्रिकेट जेव्हा खेळलं जातं तेव्हा पराभवाचा वचपा काढण्यासाठी अगदी प्रत्येक संघ तयार असतात. आणि ग्रामीण आज अनेक लढती आपण मैत्रीपूर्ण लढती पाहतो. अनेक एकमेकांचे चांगले मित्र असतात. मात्र या सीझन मध्ये एक वेळा आमने सामने आले तेव्हा मोठी जुईनं जिंकला. आणि आता नाईटच्या या पर्वामध्ये हो पुन्हा एकदा बीट करतो. व्हरायटी व्हॅरिएशन मिक्स. ही गोलंदाजी कुठे का होईना थांबवल्या बॅटिंग टीमला आतापर्यंत. केतन भगत विकेट. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा सलग 2 डॉट. पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. मग टेंपाळेचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉस बॉक्स मध्ये या. आणि टीम कामोटे आपण सुद्धा या. हरीश मोकल सर तिथे जॉईंट होतील. आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकणार आहोत. शेवटचे 2 चेंडू आणि धावा दाफलकावरची टोटल 37. ओ, आक्रमणाचा प्रयत्न. फटका फसला अंतर्वर्तुळामध्ये. स्लिप रेडियम आणि स्पर्धेमधील 13वा चेंडू डॉट आलाय. मात्र मोठी जुई संघ थोडासा दबावाखाली खेळतो. विकेट मिळाली. एकूण गडी बाद झालेत आतापर्यंत 5 गडी बाद. लास्ट बॉल असेल. शेवटचा चेंडू. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा. आज हे वातावरण पाहतोय आनंद देणारा क्षण. सर्वजण एकजूट झालेत. भावनाताई घाणेकर नगराध्यक्षा उरण नगर परिषद, त्यांचं सुंदर मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकलं. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज झाल्या मैदानावर बॅटिंग टीम. मोठी जुई संघ कुठे का होईना जी सुरुवात हवी होती, ज्या धावा हवी होत्या, मात्र त्यानंतर संघ थोडा मागे पडला. अंकेशच्या जाण्यानं थोडीशी बॅटिंग लाईनअप मध्ये ढिसाळ कामगिरी झाली. लास्ट बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. गुड फिल्डिंग. पूर्णपणे दबाव निर्माण केला. तर राजाराम जंगम साहेब यांना विनंती करेन. हरीश सर जॉईंट आहेत. जाऊया आपण टॉस कडे. मात्र विनिंग टार्गेट विजयासाठी 38 धावेची गरज. धन्यवाद. थैंक यू सागर. दोनों टीमों के कप्तान इस वक्त कमेंटेटर बॉक्स में टॉस बॉक्स में है. मुशीर है जो कि टेम्पल महर 11 टेम्पल के कप्तान है और दूसरी तरफ कामोठा के कप्तान है नीरज. दोनों को मैं शुभकामनाएं देना चाहूंगा. हमारे बीच इस वक्त है करनाला ग्राम पंचायत के पूर्व सरपंच राजाराम जंगम जो टॉस करने वाले हैं. देखते हैं किस्मत किसका साथ देती है. वैसे किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, लेकिन अभी ये तय होना है कि कौन बहादुर है और कौन कमजोर है. आइए पहले टॉस करा लेते हैं. और अब टॉस हो चुका है और टॉस का फैसला कामोठा के पक्ष में हुआ है. देखते हैं अब कामोठा के जो नीरज हमारे साथ जुड़े हैं. सबसे पहले तो आपको बधाई. टॉस मुबारक हो आपको. मराठीत बोलाल? कुछ भी नहीं बोलेंगे? हा, डिसिजन तर सांगा तुम्ही. तुमचा डिसिजन काय तो सांगा. डिसिजन तुम्हाला सांगावं लागणार आहे. फील्डिंगचा निर्णय घेतलाय. उन्होंने फैसला किया है कि वो फील्डिंग करेंगे. और आइए मुशीर साहब, आप सामने आ जाइए. अब आपसे वो मुखातिब होना चाहेंगे. इससे पहले कि मैं कुछ कहूं, इस श्रृंखला के बारे में आपकी राय क्या है? सबसे पहले तो मैं यहाँ पे बारापाड़ा के तमाम गांव के जितने भी लोग हैं सबको मेरी तरफ से ईद मुबारक. और उसके बाद इस टूर्नामेंट के बारे में मैं ये कहूँगा कि बारापाड़ा में इससे पहले 4 साल पहले मैंने कॉल किया था कि हम लोगों को यहाँ पे खेलना है, लेकिन शायद मैं कॉल करने में लेट हो गया था, तो उस वक्त टीम फुल हो चुकी थी
और उसके बाद शायद पिछले 2 साल टूर्नामेंट नहीं हुई बारापाड़ा की ये, और इस साल ये टूर्नामेंट जब ऑर्गेनाइज करने की बात हुई थी तभी से मैं बारापाड़ा के प्लेयरों के कांटेक्ट में था कि जब भी आपकी ये टूर्नामेंट रहेगी तो इंशाल्लाह हमारी टीम ज़रूर आएगी। और हम लोग पहली बार इस गांव में इस ग्राउंड पे खेलने आए हैं। इससे पहले नाइट खेले थे हम लोग बारापाड़ा में जो गए साल हुई थी, लेकिन अपने मोहल्ले के बच्चों ने जो ये ऑर्गेनाइज़ किया इसमें हम लोग पहली बार आए हैं। और हम लोग की साइड भी अच्छी है और टूर्नामेंट बहुत खूबसूरत है, बहुत बेहतरीन ग्राउंड है और खूबसूरत सी ट्रॉफियाँ हैं और बहुत बेहतरीन अरेंजमेंट है। हम लोग जब यहाँ पे पहुँचे तभी हम लोग ने देखते ही कहा कि वाकई में बड़ा ही बेहतरीन अरेंजमेंट किया हुआ है। मतलब बैट्समैन हो, बॉलर हो, फील्डर हो, किसी को भी किसी किस्म की कोई तकलीफ नहीं है। आउटफील्ड इतनी बेहतरीन बनी हुई है कि बॉल जिस तरह से ट्रैवल होगा उसी तरह से लास्ट तक जाएगा। बहुत खूब। आपके कदकाठी देखने के बाद माशाल्लाह मुझे ऐसा प्रतीत होने लगा है कि वाकई में आप बहुत तगड़ा खेलने वाले हैं। विरोधी टीम जो है कामोठा, इसके बारे में कुछ कहना चाहेंगे आप? सर कामोटा के अंदर तो ऐसा है कि कामोटा और महर 11 टेम्पाला का शायद ये क्रिकेट का हम लोग का जो करियर है उसके अंदर पहला मुकाबला है जी। तो कामोटा के अंदर भी बारक्या कामले है, एक अच्छा प्लेयर है। उसी तरह से हमारी टीम में मसूद गजगे है जो लास्ट ईयर रायगढ़ प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का अवार्ड ले चुके हैं। उसी तरह से दोनों ही टीम अपनी अपनी जगह पे अल्हम्दुलिल्लाह बेहतर है। अच्छा मुकाबला होगा, पब्लिक को इंशाल्लाह अच्छा मैच देखने का मौका मिलेगा। बारक्या को रोकने के लिए आपकी क्या स्ट्रेटेजी है? सर हम लोग किसी के लिए कोई स्ट्रेटजी बना के नहीं खेलेंगे। हम लोग जितना हो सके उतना अपना बेस्ट देने की कोशिश करेंगे ग्राउंड पे। जहाँ पे बैट्समैन गलती करेगा वहीं पे हमारा फायदा होगा इंशाल्लाह। आपकी क्या इरादे है, कितने रन तक आप देखते अभी हैं हम अपनी लोग टीम टॉस हारे हैं, हमारे को पहली बैटिंग मिली है, 5 ओवर का मैच है तो हम लोग एटलीस्ट 65-70 का टारगेट करने की कोशिश करेंगे। को? चलिए, आपको बहुत बहुत बधाइयाँ। और अगला मुकाबला जो होगा कामोठे और टेम्पल 11 के बीच में होगा। मैं मुशीर साहब से गुजारिश करूंगा कि आप रुकिए, क्योंकि आप टीम के पैकर भी हैं तो आपका स्वागत करना हमारा दायित्व है। और मैं कामोठा के पैकर जो है बारका कामले, उनसे भी गुजारिश करूंगा कि प्लेयर हैं वो, तो उनसे मैं गुजारिश करूंगा कि कृपया आप मंच पर आएं। और आयोजकों से मेरा निवेदन है कि आप मुशीर जी और बारके जी का स्वागत करें। ओवर टू सागर। Hello. Yes, thank you so much, Sagar sir. Thank you so much, Harish Mogal sir. Welcome back. राजा शिवछत्रपती ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी 2026 ची ही स्पर्धा पर्व 7वे आहे. स्पर्धेचे दमदार आयोजक साबीरबाई दळवे आणि यासरबाई दाखवे हे स्पर्धेचे दमदार आयोजकाच्या भूमिकेत आपण बघतोय. जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं मी मराठी समालोचक शुभम मात्रे वयाळ सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आज मात्र स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि या पहिल्या रात्रीतील पहिली बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय, जिथे दोन बाळड संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. मोरिया 11 पळसपे आणि ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. टोटल धावा 37 बनल्यात. 38चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल स्कोर ऑफ द विकेट खेळलाय. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू स्क्वरलेकडे आहे. सिंगल जितेश भोईर यांना आपण बघतोय. शुभम, अभी जिस तरह से फील्डर ने, जितेश जिनका नाम है, जितनी सहजता से उन्होंने गेंद को रोका है, इससे प्रतीत होता है कि उन्हें नाइट क्रिकेट टूर्नामेंट का कितना तजुर्बा है, कितना अनुभव है. नक्कीच सर, कंटिन्युअस क्रिकेट मात्र खेळलं जातं. कंटिन्युअस सामने असतात, त्यामुळे खूप सारा सराव त्यांना नाईट क्रिकेटचा मात्र झालाय. आणि रायगड मधील एकमेव मोठं गाव आहे जुई, की तिथे 4-5 नाईटच्या टुर्नामेंट एकाच वर्षी भरवल्या जातात. टेम्पल येथील बसान पॅकर, टेम्पल येथील पॅकर बसान अलसुकर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. शुभम, बात कर रहे थे हम उस आसान फील्डिंग की, वहीं पर अगली गेंद पर ये बेहतरीन चौका भी आए हैं. हालांकि जो टारगेट है वो बहुत ही सीमित है, सिर्फ 38 रन बनाने हैं. और आजकल के क्रिकेट में हम अक्सर देखते हैं कि बॉलर्स को काफ़ी परेशानियां होती है, उनको काफ़ी अनुशासन से गेंदबाजी करनी पड़ती है, तभी जाके बल्लेबाज के ऊपर वो अंकुश लगा पाते हैं. लेकिन यहाँ पर आप देख सकते हैं कि अपने सटीकता से हटकर अनियंत्रित गेंदबाजी कर रहे हैं. जो चौका उनकी गेंद पर आया था पिछली गेंद पर, उसके बाद थोड़ा सा दबाव बॉलर ने महसूस किया, जिसके कारण अगली बॉल वाइड बॉल हुई थी. नक्की थोडासा प्रेशर दबाव जाणवतो. स्विच हिटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला सक्सेसफुली. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन्स ओ दिलाय. चौकार
है 10 और पहला ओवर प्रगति पर है, जिसमें थोड़ा सा अनुशासनहीनता देखने को मिल रही है, क्योंकि जहां पिछली गेंद पर स्विच हिट किया था जिस पर चौका आया था, वो गेंद भी काफी फुल टॉस रही थी और उससे पहले की गेंद वाइड बॉल थी। यानी जो नियंत्रण होना चाहिए वो नियंत्रण अभी थोड़ा सा खो गए हैं बॉलर। इस बीच ये गेंद ज्यादा उछाल गुडलिंग स्पॉट से गेंद उछली और सीधी थर्ड मैन की दिशा में गई, जहां पर कोई रन नहीं आया। ये अच्छी वापसी कही जा सकती है। अभी जितनी भी गेंदें बची हैं वो अगर इसी तरह से डाली जाए और बल्लेबाजों को रोका जाए तो हो सकता है कि पहले ओवर में वो अपने टीम को यानी मोटी जुई टीम को वापस ला सकते हैं। इस बार ये एक बार फिर से स्विच हिट खेलने की कोशिश, फिर नाकामयाबी मिली। मुझे ताज्जुब इस बात का होता है शुभम कि अगर आपको सही तरीके से खेलकर अगर रन मिल रहे हैं तो आप इस तरह की हरकतें क्यों कर रहे हैं, जबकि इसकी कोई जरूरत नहीं है। ऐसा नहीं है कि आपके सामने रनों का अंबार पड़ा है, सिर्फ 38 रन बनाने हैं 5 ओवर में। और आजकल जिस तरह से बल्लेबाज पिटाई करते हैं गेंदबाजी की, उसे देखते हुए मुझे लगता है कि ये बहुत ही छोटा लक्ष्य है और इसीलिए बल्लेबाजों ने ये सोचकर खेलना चाहिए कि वो अपने टारगेट की तरफ बढ़े, ना कि इस तरह से आड़े टेढ़े शॉट मारकर अपने आप को संकट में डाले। नक्कीच सर, कारण जास्त धावा नाहीयेत त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट खेळून देखील सामना जिंकवण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु पहिल्या बॉलवरती स्विच हिट घेतला, तो चौकार आला, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक स्विच हिटचा प्रयत्न करायला नको होता। परंतु अपडेट क्रिकेट आणि अपडेट टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असे शॉट्स भरपूर पाहायला मिळतात। ये वाकया देखने के बाद मुझे वो मैच याद आ रहा है जब श्रीलंका और इंग्लैंड के बीच मुकाबला हो रहा था। उस वक्त श्रीलंका और पाकिस्तान के बीच मुकाबला हुआ था, उसमें भी मुकाबला ऐसे लग रहा था कि श्रीलंका आसानी से जीत जाएगी। अंतिम 2 गेंदों में जो वाइड बॉल नहीं दिए गए थे, उन वाइड बॉलों पर भी इस तरह के गलत शॉट मारने की कोशिश करी गई थी और जिसकी वजह से वो मुकाबला श्रीलंका हार गई थी। हाँ, दसुन शना का वहां पर स्ट्राइक पर बल्लेबाज थे और शाहीन अफरीदी गेंदबाज थे। वो अगर सही ढंग से उन गेंदों को खेलते तो शायद वो मैच श्रीलंका जीत जाती। बहरहाल ये पहली गेंद पर पहली विकेट। जय जयकार ते नावच शाबीर भाई दळवीर एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नावच शाबीर भाई दळवीर आपल्या कर्नाळ्याचे सरपंच ते नावच शाबीर भाई दळवीर। कवर पॉइंट पर ये आसान कैच का किया गया था। यश भोपी ने ये आसान कैच लिया। बॉलर थे दीप पाटिल। दीप पाटिल अपने पहले ओवर के लिए जब उन्हें मोर्चे पर लगाया गया था, पहले ओवर में जिस तरह से 10 रन आए थे, उस वक्त ऐसे लग रहा था कि ये मुकाबला बिल्कुल आसान था पलस्पा के लिए। लेकिन अब थोड़ा सा मुश्किल की घड़ी लग रही है मुझे शुभम, क्योंकि पहली गेंद पर दीप ने 1 विकेट अर्जित किया है और इस बात के संकेत दिए हैं कि हम ऐसे ही हारने वाले नहीं हैं, हम भी लड़ेंगे और लड़ते लड़ते जीत को यकीनन हाथिया लेंगे। नक्कीच सर, कारण धावा कमी आहेत परंतु आम्ही देखील प्रयत्न करू शकतो। चांगला बॉलिंग अटॅक मोठी जुई टीमचा देखील आहे। गोलंदाजीच्या मार्कवरती दीप पाटील ओव्हर द विकेट। ओ स्विच हिट व सक्सेसफुल, याचा प्रयत्न सातत्याने पहिल्या ओव्हर मध्ये देखील झालाय। सक्सेसफुली 4 रन्स, चौकार। घरी कर्नाळ शुभम, मैं आपको थोड़ा सा मेरे बचपन के जमाने में लेके जाना चाहूंगा, लेकिन इससे पहले हम तीसरी गेंद की तरफ बढ़ते हैं। तीसरी गेंद दीप, इस बार क्लीन बाउंड कर दिया है बल्लेबाज को। इस बार कोई गलती नहीं है, बिल्कुल सटीक गेंद और ब्लॉक होल में जाती हुई स्टंप्स को बिखेर दिया और बल्लेबाज को वापस भेज दिया कमेंटेटर बॉक्स में। भैया भी बजाओ। शाबीर भाई पुढे जातील मोठे पुढारी संग येतील जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील पुन्हा निवडून येतील पुन्हा निवडून येतील जयेश, शाबीर भाई पुढे जातील जिससे काफी उम्मीदें थी, हालांकि उन्होंने अपनी
तरफ से पूरी कोशिश की अपने टीम को जीत की तरफ अग्रसर करने की। रिवर्स शॉट अभी स्विच हिट उन्होंने खेला भी था, ऐसे लग रहा था कि दोबारा वो कोशिश करेंगे, लेकिन इस बार वो कामयाब नहीं हो पाए क्योंकि बॉलर दीप ने इतनी सटीकता से गेंद डाली कि ब्लॉक होल में जाते हुए इस गेंद ने पूरी तरह से गिल्लियां बिखेर दी, स्टंप्स को बिखेर दिया और जयेश को पैवेलियन का रास्ता दिखाया। मैं बात कर रहा था हमारे बचपन की, उस जमाने में इस तरह से कोई किसी भी प्रकार की भौतिक सुविधा नहीं थी, बावजूद इसके क्रिकेट परवान चढ़कर बोलता था वहां पर। हर क्रिकेट प्रेमी उस क्रिकेट का लुत्फ उठाता था। हालांकि आज भी क्रिकेट का वो जो जुनून है वो हम सब में है, लेकिन कहीं पर तो ऐसा लगता है कि कुछ कमियां हैं। उसके बारे में बाद में चर्चा करेंगे। बहरहाल अगली गेंद और इस बार भी सटीकता से गेंद, लेकिन अंपायर हमारी तरफ बढ़ रहे हैं, जमीन को समांतर इशारा कर रहे हैं, हाथ उन्होंने समांतर के, इसका मतलब यह है कि वाइड बॉल है। थोड़ा सा संभल कर बॉलिंग करनी होगी दीप को, क्योंकि ज्यादा उत्साहित होकर अगर वो गेंद पर अपनी ताकत निकालेंगे तो शायद अपने टीम को संकट में डालेंगे। इसलिए उन्होंने ये देखना चाहिए कि बल्लेबाज को पूरी तरह से विवश करे गेंद खेलने के लिए। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल थर्ड मैन बाउंड्री की तरफ जाती हुई एक बार फिर एक और चौका। है दूसरा ओवर प्रगति पर है। दीप थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। पहली गेंद पर उन्होंने चौका दिया था, पिछली गेंद पर भी चौका। यहां पर पुल किया है गेंद को स्क्वायर लेग की दिशा में। डीप स्क्वायर लेग पर क्षेत्र रक्षक गेंद से खेल रहे थे, लेकिन उसका कोई क्षति नहीं है क्योंकि बल्लेबाज अपना मन बना चुके थे कि भाई एक ही रन दौड़ेंगे, दूसरे रन की कोई चेष्टा नहीं करेंगे। बहरहाल 19 से बढ़कर अब 20 पर पहुंची है प्लस पे टीम। अब इस ओवर की आखिरी गेंद, मुकाबला शुभम काफी रोचक होने के आसार है क्योंकि जो रन रेट चल रहा है वो बिल्कुल जरूरत के हिसाब से चल रहा है। मुझे लगता है कि अगर यही बात रही, यही हाल रहा तो यकीनन ओहो, यहां पर ये बहुत ही शानदार शॉट मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। शानदार शॉट, ये सीधा मिड विकेट सीमा रेखा के ऊपर से। हालांकि ये शॉर्ट पिच गेंद थी जिसका पूरा फायदा उठाया बल्लेबाज ने और इस गेंद को खेला मिड विकेट की तरफ। और यहां पर शुभम, मैं आपको बता दूं कि 2 ओवर में 26 रन बन चुके हैं, यानी 13 रन प्रति ओवर के औसत से इस वक्त मार्गक्रमण कर रही है प्लस पे टीम। तो जाहिर सी बात है कि मुकाबला उनके लिए आसान है, लेकिन अभी भी उन्होंने गलतियां नहीं करनी होगी। उन्होंने अभी भी सावधानी बरत कर खेलना होगा क्योंकि 3 ओवर का खेल बचा है। भले ही 12 रन 4 ओवर प्रति ओवर के औसत से हो, लेकिन 1 ओवर जिसमें अगर 2 ही रन आते हैं अगले ओवर में तो शायद इस मुकाबले में मोठी जुई टीम वापस आ सकती है। बस नक्कीच सर, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की वेळ बदलायला वेळ लागत नाही. म्हणजे एखादं मोमेंटमचं षटक आलं, एखादं लो स्कोरचं षटक आलं तर मग मॅच टर्न देखील होऊ शकते, परंतु जास्त धावा नाही पाहिजेत. 18 मध्ये 12 ची गरज, 4 रन रेटनं. बिल्कुल, और ये जो हालात हैं, इस हालात को देखते हुए जो पलसपा टीम के समर्थक हैं, गौरव हमारे पीछे बैठे हुए, उनके चेहरे पर हल्की सी मुस्कान हमने देखी कि वो भी जानते हैं कि अब मुकाबला उनके हाथ में आ चुका है। हालांकि ये फैसला होगा आगे जाके क्योंकि इसी गेंद पर क्लीन बोल्ड कर दिया है बल्लेबाज को। ने जब अपने ओवर का आगाज किया तो उसने पहली गेंद पर चौका खाया था, लेकिन उसके बाद उन्होंने वापसी की, उन्होंने विकेट भी अर्जित किया, लेकिन फिर एक बार उतार चढ़ाव उस ओवर में काफी बार देखने को मिले। कभी चौका खाया तो कभी विकेट, कभी वाइट बॉल। लेकिन इस ओवर में जो बॉलर है उन्होंने पहली गेंद पर क्लीन बोल्ड करके अपने टीम के लिए एक और विकेट दिला दी है। तो मैं समझता हूं कि अगर
इस ओवर में, जैसे मैंने कुछ देर पहले कहा कि अगर 2 ही रन इस ओवर में आते हैं तो पलस्पा के मुंह से निवाला छीना भी जा सकता है। हालांकि उसके लिए कड़ी मेहनत करनी पड़ेगी सभी फील्डर्स को और बॉलर को, खूप सारी मेहनत करावी लागेल, जास्त नावा आपण बघतो और की किस्मत का साथ भी होना उतना ही जरूरी है, क्योंकि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। ये बहुत ही अच्छी गेंद, इस बार शफल करते हुए इस गेंद को फाइनल की दिशा में खेलना चाहा, लेकिन पूरी तरह चुके बल्लेबाज किरण। बहरहाल स्कोर वहीं पर रुका हुआ है, 26 रन हो चुके हैं, 2 ओवर 2 गेंदों का खेल समाप्त हो चुका है। गेंदें बची हैं 16 गेंदों में 10 रन की आवश्यकता। इस बार 12 रन की आवश्यकता थी, लेकिन ये 22 का चौका मिला। अब ये मुकाबला मुझे लगता है कि पलस्पा को जीतने से कोई नहीं रोक पाएगा, क्योंकि महज 8 रन बचे हैं जीत के लिए, जो आसान बन सकते हैं, क्योंकि काफी बॉलें अभी भी बाकी हैं, लगभग 15 गेंदें बाकी हैं। फील्डिंग देखील थोडीशी खराब पाहायला मिळते अशा इसीलिए तो मैंने परिस्थितीला। कुछ देर पहले मैंने कहा कि सटीकता से फील्डिंग करनी होगी, लेकिन वो बात कहीं नदारत दिखी और इस बार गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में, जहां पर क्षेत्ररक्षक ने इत्मीनान के साथ गेंद को रोका, वापस किया, लेकिन पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास छोर बदलने का। 31 पर पहुंची है पलस्पे टीम, 7 की जरूरत। बिल्कुल एक तरफा मुकाबला, इस बार गेंद को पुल किया सीधा लॉन्ग लेग सीमा रेखा के ऊपर से 6 रन। स्कोर के बाद 1 की दरकार जीत के लिए। निर्णय हुए हैं, फील्डिंग टीम से मेरी गुजारिश है कि आप फील्डिंग के लिए तैयार रहिएगा। आखिरी 1 रन की जरूरत और एक बार फिर से इस बार गेंद को पुल किया। ये छक्कों की हैट्रिक बना दी गई है भाई, हम तो भूल ही गए थे पिछली गेंद पर, यानी पिछले ओवर की आखिरी गेंद पर भी छक्का लगा था, उसके बाद ये 2 गेंदों पर, माफी चाहता हूं, हैट्रिक नहीं हुई है, बैक टू बैक 3 छक्के लगाए हैं, तो जाहिर सी बात है कि ये हैट्रिक नहीं है, लेकिन बैक टू बैक 3 छक्के। मैं दोनों टीमों से गुजारिश करूंगा कि शेक हैंड करके ही बाहर आ जाएं। अंपायर से भी मेरा निवेदन है कि आप सभी को शेक हैंड करके बाहर निकले। राहुल बैकर जो कि मैन ऑफ द मैच